T20 वर्ल्ड कप विजेती टीम इंडिया दिमाखामध्ये मायदेशामध्ये दाखल। दिल्ली विमानतळावरती चाहत्यांकडून जल्लोषामध्ये स्वागत। ग्रँड वेलकम नंतर पंतप्रधान मोदींना भेटणार। विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईतही खास तयारी। संध्याकाळी नरिमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ओपन बसमधून विक्ट्री परेड। एका घरातल्या दोनच महिला लाडकी बहीणसाठी पात्र। देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये माहिती। पैसे उकळणाऱ्यांवरती कारवाई होणार, शिंदे फडणवीसांचा इशारा। अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा आज फेरविचार। देवेंद्र फडणवीसांची माहिती तर इंस्टाग्राम प्रोफाईल बायोमध्ये दानवेंकडून निलंबित विरोधी पक्षनेता असा उल्लेख। शिक्षेला स्थगिती देण्यासाठी सुनील केदार यांची याचिका। नागपूर खंडपीठ आज निकाल जाहीर करण्याची शक्यता। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये झाली होती शिक्षा। कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये जामीन मिळालेल्या विशाल अग्रवालला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक। सोसायटी धारकांची फसवणूक केल्याप्रकरणामध्ये दाखल गुन्ह्यामध्ये अटक केल्याची माहिती। पुणे पोलिसांना असंगाशी संघ भोला। ललित पाटील पळून गेल्याची माहिती। कंट्रोलला उशिरा देणारे 2 पोलीस शासकीय सेवेमधून बडतर्फा। हाथरस चेंगराचेंगरीनंतर भोलेबाबाचा शोध युद्ध पातळीवरती। मैनपुरी आश्रमाला पोलिसांचा घेराव तर दुर्घटनेला समाजकंटक जबाबदार असल्याचा वकिलांमार्फत दावा। जेलमधून सुटल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा एकदा झारखंडचे मुख्यमंत्री। चंपई सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर सत्ता स्थापनेचा दावा। 7 जुलैला शपथ घेण्याची शक्यता। शहीद अग्निवीरांना पुरेशी मदत मिळाली नसल्याचा राहुल गांधींच्या दाव्याचं सैन्याकडून खंडन। शहीद जवान अजय कुमारच्या कुटुंबियांना 98 लाखांची मदत मिळाल्याची एक्सवरती पोस्ट। नीट फेर परीक्षेच्या विरोधामध्ये गुजरातमधील 56 विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका। परीक्षा रद्द होऊ नये, गैरप्रकार करणाऱ्यांवरती कारवाईची केली मागणी। राज्यामध्ये झिकाचे 8 रुग्ण, खबरदारीच्या सूचना। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गाईडलाईन जारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।